नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे सक्सेस डिजिटल क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत जी स्कॉलरशिप आज झालेली परीक्षा आहे त्यातला जो प्रथम पेपर होता मराठी व गणित। तर गणितची उत्तरसूची आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। आणि यानंतरच आपल्या चॅनलवरती मराठी, इंग्रजी बाकी विषय सुद्धा उत्तरसूची येणार आहे, त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे उत्तरसूची अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेचच्या लगेच नोटिफिकेशनद्वारे ती मिळून जाईल। तर पहिला प्रश्न होता, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर इष्टिका ती त्रिमितीय असते, हे विधान बरोबर आहे। इष्टिकाची तिला 12 कडा असतात, हे विधान सुद्धा बरोबर आहे। त्यानंतर इष्टिकाची ती सर्व पृष्ठ चौरसाकारी असतात, तर असं नसतं, तर ते सर्व पृष्ठ चौरसाकारी नसतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे चुकीचे आहे। नंतर 22,000 आंतरराष्ट्रीय संख्यात लिहायचे, तर योग्य ती संख्या आहे ते पर्याय क्रमांक 4। त्यानंतर खालील आकृतीची परिमिती विचारली होती, तर परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज करायची होती। त्या बेरीज केल्यानंतर आपलं जे काय उत्तर येते ते आहे 36 सेंटीमीटर। त्यानंतर पुढचा प्रश्न होता 29, दिलीपने 35,900 रुपयाला एक मोटरसायकल खरेदी केली, तिच्या दुरुस्तीसाठी 3,780 रुपये खर्च केला। काही दिवसांनी ती मोटरसायकल 40,700 रुपयाला विकली, तर त्याला किती नफा झाला? तर त्याला कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर मिळते 1,070 रुपये नफा झाला। त्यानंतर एक स्वस्त धान्य दुकानदार 85 पोती गहू, 50 पोती तांदूळ, 15 पोती तूर डाळ विक्रीसाठी आले। जर प्रत्येक पोत्यात 40 किलोग्रॅम धान्य असेल तर स्वस्त धान्याच्या दुकानात एकूण किती किलोग्रॅम धान्य विक्रीसाठी आले? तर 6,000 किलोग्रॅम एवढे धान्य विक्रीसाठी आले। त्यानंतर पुढचा पर्याय होता, खालीलपैकी आपण जोडीतील ग्रेटर दॅन आणि स्मॉलर दॅन असे आणि इक्वल टू या चिन्ह कोणता वापर होईल? तर पर्याय क्रमांक 4 हा योग्य चिन्हांचा वापर त्या ठिकाणी होईल। त्यानंतर चुकीचे विधान होते, त्यानंतर कोणत्याही विषम संख्येने गुणले असता उत्तर सम येतं, तर असं नाही, ती सुद्धा चुकीचं आणि हे विधान सुद्धा चुकीचं असू शकतं की कोणत्याही दोन संख्येला एकक स्थानी समान अंक असल्यास गुणाकाराच्या एकक स्थानी 8 अंक येणार नाही, तर अंक येऊ शकतो, त्याच्यामुळे हे विधान सुद्धा चुकीचं असू शकतं। त्यानंतर 33, रोशनीला नागपूर ते वर्धा प्रवासासाठी 1 तास 30 मिनिटे लागली। 15 मिनिटांनी विश्रांती घेऊन ती वर्धा ते यवतमाळ हा प्रवास करून 1 तास 50 मिनिटात पूर्ण केला। जर रोशनी सकाळी 10 वाजल्यापासून नागपूरहून निघाली तर यवतमाळला यायला किती वाजता पोहोचेल? तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर जे मिळतंय 3:35 ती पोहोचेल, पर्याय क्रमांक 2। आणि हा जो सेट आहे तो ए सेट आहे, आपण जी उत्तरसूची पाहतोय तर त्या ए सेटचे आहे, कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ABCD असे वेगवेगळे सेट आले होते, मग प्रत्येक सेटनुसार ते गणित वर खाली असू शकतं, त्यामुळे तुम्ही गणित वाचून तुमची उत्तरं ती चेक करा। ज्यांचे ए सेट आहे त्यांचे बरोबर असतील, फक्त बाकी ज्यांचे क्रम वेगवेगळे असतील। त्यानंतर 34वा प्रश्न होता, एका आयताकृती भिंतीला रंग देण्यासाठी 45 रुपये प्रति चौरस मीटर दराने 2700 रुपये मजुरी द्यावी लागते। जर भिंतीची लांबी 15 मीटर असल्यास त्या भिंतीची रुंदी किती असेल? तर त्याची रुंदी 4 मीटर। त्यानंतर 12 किलोग्रॅम आणि 1,350 ग्रॅम बरोबर किती? तर आपल्याला उत्तर काढायचं होतं, त्यानंतर जे काय उत्तर येणार आहे 13.350 किलोग्रॅम, ग्रॅम येणार नाही, तर पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे। नंतर योगेशला बँकेतील ठेवीवर 72 रुपये 5 पैसे व्याज मिळाले, तर दशांश रूपात कशा पद्धतीने लिहिता येईल? तर 72 रुपये 5 पैसे पर्याय क्रमांक 1 36 अशा प्रकारे लिहिता येईल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 37 मध्ये तुम्ही पाहू शकता की एका व्यापाऱ्याने 2,500 प्रति क्विंटल दराने गहू 300 पोती घेतली। अतिवृष्टीमुळे त्यापैकी 70 पोती धान्य खराब झाले आणि उर्वरित गव्हाची पोती त्याने 2700 रुपये प्रति क्विंटल दराने विकली, तर या व्यवहारात नफा झाला की तोटा? तर या व्यवहारात कॅल्क्युलेशन केल्यानंतर 1,29,000 रुपये तोटा निघतोय, पर्याय क्रमांक 37 2 असेल। त्यानंतर 38वा प्रश्न होता, कोल्हापुरातील पूरग्रस्तांना मदतीसाठी 5 सेवाभावी संघटनांनी अनुक्रमे 12,870, 13,850, 9,640, 25,390, 7,450 ची मदत केली, तर एकूण किती रुपये निधी जमा झाला? तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर मिळतं 69,200 रुपये निधी जमा झाला। त्यानंतर 3 दिवस नाट्य महोत्सव 1250 आसनापैकी पहिल्या दिवशी 12%, दुसऱ्या दिवशी 10%, तिसऱ्या दिवशी 4% असणे रिकामी राहिली, तर 3 दिवसात एकूण किती आसने
रिकामी राहिली तर पर्याय क्रमांक 3 325 आसने रिकामी राहिली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40, 15 मार्चला सोमवार आहे तर त्याच महिन्यात 5 वेळा कोणता वार येईल? तर पर्याय क्रमांक 2 बुधवार हा 5 वेळा येईल. त्यानंतर वर्तुळाची त्रिज्या 7/2 असल्यास त्याचे व्यास किती? आता त्याचा व्यास म्हणजे 7/2 म्हणजे त्याची नेहमी 3.5 त्रिज्या असेल तर आपला व्यास जो असणार आहे तो 7 सेमी असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न होता 42वा, उतरत्या क्रमाने संख्या लावायच्या त्यातील पहिली व उजवीकडून तिसरी संख्येची बेरीज किती? तर 1,56,882 या संख्येची बेरीज येत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43, 15 लिटर 200 मिली वजा 13 लिटर 530 मिली तर एकूण वजाबाकी 1 लिटर 670 मिली. पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निषेध भाग जातो? 3 ची कसोटी सर्व अंकांची बेरीज तर यानुसार उत्तर येते पर्याय क्रमांक 3 2352. त्यानंतर 45 14/35 हा अपूर्णांक कोणत्या पर्यायाच्या सममूल्य अपूर्णांक आहे? तर पर्याय क्रमांक 2 8/5 वजा 6/5. त्यानंतर 46 क्रमांकाचा प्रश्न होता प्रणवला 24,17,300 रुपयाचा प्लॉट खरेदी करायचा आहे पण त्याच्याजवळ 7,12,300 रुपये आहेत. उर्वरित रक्कम त्या बँकेतून कर्ज घ्यायचे आहे तर त्याला किती रक्कम कर्ज घ्यावे लागेल? तर त्याला एकूण कर्ज 17,05,000 रुपये कर्ज घ्यावे लागेल. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न होता 12 तास 18 मिनिटं वजा 6 तास 45 मिनिटं तर 5 तास 33 मिनिटं. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 90च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? तर सर्व विभाजकांची बेरीज येते 234. नंतर 49 होता चढत्या क्रमाने मांडल्या शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट किती? तर पर्याय क्रमांक 3 1/2 ही दुप्पट येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50, रमेश व सुधाने एका वर्षाकरिता सारखी रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी ठेव म्हणून ठेवली. रमेशला दशादशी 8 दराने व सुधाला दशादशी 7.5 दराने व्याज मिळाले तर रमेशला सुधापेक्षा 500 रुपये जास्त मिळाले असले तर रमेशने किती रक्कम बँकेत ठेवली? तर जवळजवळ आपण जी काय रक्कम असणार ती 1,00,000 रुपये. पर्याय क्रमांक 1 ही रक्कम असेल. यानंतरची पुढची उत्तर सूची आपण पार्ट 2 मध्ये टाकणार आहोत. तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपण थोड्याच वेळात पार्ट 2 सुद्धा अपलोड करणार आहे. धन्यवाद.